Good morning, student. Today we start a new topic in the first chapter, that is 1.8 pollen pistil interaction. तर पोलन पिस्टिल इंटरॅक्शन थोडक्यात हा पॉईंट पाहण्याआधी आपण कालच्या लेक्चरला पाहिलं आउटब्रीडिंग डिव्हायसेस. आता आउटब्रीडिंग डिव्हायसेस म्हणजे या प्रोसेसमध्ये आपण काल काय पाहिलं, त्या प्लांट्समध्ये नेमकं एक मेकॅनिझम असतं. ते काय करतात, इट प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन अँड स्टार्ट दी क्रॉस पॉलिनेशन. आणि क्रॉस पॉलिनेशनच्या साहाय्याने म्हणजेच आउटब्रीडिंग डिव्हायसेस ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस चालू राहते. त्याच्यानंतर आपण काल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल पाहिले. फर्स्ट एक्झाम्पल पाहिलं इनिसेक्सुअलिटी, सेकंड पाहिलं डायकोगॅमी. इन दी डायकोगॅमी we see two subtype, that is protandry and protogynae. Then third example is the prepotency. Then fourth example heterostyli, and fifth example is hercogamy, and last one is the self sterility. तर आज आपण 1.8 हा पॉईंट पाहणार आहोत, पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. आता तो पाहण्याआधी आपल्या बुकमध्ये व्यवस्थित डायग्रॅम दिलेलीच नाही. ही डायग्रॅम मी व्यवस्थित अशी डाउनलोड करून घेतली आहे, पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. मग त्याच्या आधी आपल्याला माहिती पाहिजे, म्हणजे ही जी प्रोसेस आहे प्रोसेस पोलन आणि पिस्टिल या दोन्हींमध्ये चालते. आणि पोलन आणि पिस्टिल या दोन्हींचं काय होतं, इंटरॅक्शन होतं, म्हणजे ते एकमेकांकडे अट्रॅक्ट केले जातात. म्हणजे याच्या आधी आपल्याला माहिती पाहिजे नेमके पोलनमध्ये कोणते पार्ट येतात आणि पिस्टिलमध्ये कोणते पार्ट येतात. तर पहा, जो पोलन हा पार्ट आहे, पोलन पार्ट मेल असतो. मेल म्हणजे याच्यामध्ये सगळे अँड्रोशियमचे पार्ट येतात. मग त्याच्यामध्ये स्टाईल असेल, स्टिग्मा असेल. त्याच्यानंतर पिस्टिल म्हणजे हा फिमेलचा पार्ट आहे. याच्यामध्ये येतात स्टाईल असेल, स्टिग्मा असेल आणि ओव्हरी हा मेन पार्ट पिस्टिलचा आहे. म्हणजेच पोलन पिस्टिल इंटरॅक्शन या प्रोसेसमध्ये ही जी पूर्णपणे फ्लावरवरती प्रोसेस चालते. तर मी ही जी डायग्रॅम दाखवलेली आहे पूर्णपणे पोलन पिस्टिल इंटरॅक्शन कसं होतं ते याच्यामध्ये दाखवले. याच्या आधी आपल्याला सगळे व्यवस्थित पार्ट तिथं दाखवलेले. फर्स्ट पार्ट आहे तो पेटस, त्याच्यानंतर स्टिग्मा, मध्ये जो येल्लो कलरचा पार्ट आहे तो स्टिग्मा. त्याच्यानंतर इकडे म्हणजे थोडक्यात ही जी स्टिग्माच्या नंतरची जी येल्लो कलरची लाईन आहे सेंटरला, त्याला म्हटलं जातं स्टाईल. त्याच्यानंतर ओव्हरी म्हणजे स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी हे तिन्ही पिस्टिलचे पार्ट आहेत. त्याच्यानंतर इकडच्या लेफ्ट साईडला दाखवले आहे एन्थर आणि फिलामेंट. एन्थर आणि फिलामेंटला स्टेमन म्हटलं जातं. त्याच्यानंतर खाली ग्रीन कलरचा पार्ट दाखवला आहे तो आहे सेपल. त्याच्यानंतर खाली दाखवले रिसेप्टॅकल अँड पेड्युंकल. म्हणजे हे व्यवस्थित. आणि इन दी सेंटर सी ओव्हल. इन दी ओव्हरी देर आर प्रेझेंट मेनी ओव्हल्स. म्हणजे व्यवस्थित असं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. तर म्हणजे एक्झॅक्ट या प्रोसेसमध्ये नेमके पोलन पिस्टिल इंटरॅक्शन होतं. म्हणजे नेमकं काय होतं तर पहा, सगळे ब्ल्यू कलरच्या म्हणजे पेनाने सर्कल केलेले आहेत. हे सगळे जे अँथर आहेत म्हणजेच यांच्यावरती पोलन्स असतात. हे पोलन्स डायरेक्टली इन दी सेंटर एक स्टिग्मा हा पार्ट आहे याच्याकडे अट्रॅक्ट केले जातात आणि त्या स्टिग्माकडून ते ओव्हरीकडे ट्रान्सफर केले जातात. यालाच म्हटलं जातं पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. म्हणजे आपण एक्झॅक्ट या फ्लावरवरून थोडक्यात त्याची इन्फॉर्मेशन सांगू शकतो. तर पहा, फर्स्ट सी दी स्टिग्मा अँड स्ट्रक्चर ऑफ दी ओव्हरी. म्हणजे सुरुवातीला आपल्याला पाहायचं स्टिग्मा आणि ओव्हरीचं स्ट्रक्चर. त्याच्यानंतर पाहायचं इन दी ओव्हरी देर आर मेनी ओव्हल्स आर प्रेझेंट. जर ओव्हरीचं स्ट्रक्चर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ओव्हल्स पाहायला भेटतात. त्याच्यानंतर हे जे ओव्हल्स आहेत या ओव्हल्समध्ये स्टिग्माकडून पोलन्स ट्रान्सफर केले जातात इन दी ओव्हरी अँड देन फ्यूज टू दी एग. म्हणजेच या स्टिग्माकडे जे ओव्हल्स आहेत ते ओव्हल्स काय होत आहेत, ओव्हल्सकडे स्टिग्माकडून पोलन्स ट्रान्सफर होतात आणि या ओव्हरीमध्ये ते फ्यूज होतात. त्या प्रोसेसला म्हटलं जातं फर्टिलायझेशन. म्हणजे ही प्रोसेस एक्झॅक्ट कशी होते तर पहा, फर्स्ट अँथर गोज टू दी स्टिग्मा. म्हणजे जे अँथर आहेत हे सगळे मी पेनाने सर्कल केलेले आहेत, हे स्टिग्मावरती जातं. स्टिग्मावरती काय अट्रॅक्ट होतात, स्टिग्मा एकदम स्टिकी असतो त्याच्यामुळे हे सगळे अँथर स्टिग्माकडे जातात. म्हणजे फर्स्ट थोडक्यात प्रोसेस होते अँथर गोज टू दी स्टिग्मा अँड देन पोलन्स ऑर अँथर क्रिएट पोलन ट्यूब. स्टिग्माकडे गेल्याच्या नंतर ते जे पोलन्स आहेत किंवा जो अँथर आहे हा काय करतो, एक पोलन ट्यूब क्रिएट करतो स्टिग्मावरती. आणि ही पोलन ट्यूब
क्रिएट केल्याच्या नंतर त्या पोलन टिपच्या साह्याने ते पोलन्स काय होतात, गोज टू दी ओव्हरी, म्हणजे पूर्णपणे ते ओव्हरीमध्ये जातात. आणि जेव्हा ते ओव्हरीमध्ये जातात तेव्हा काय करतात, हे जे पोलन्स आहेत इट ब्रेक दी एम्ब्रियो सॅक. आता एम्ब्रियो सॅक पूर्णपणे ओपन करतात, म्हणजे ओव्हरीच्या वरचं जे आवरण आहे. जेव्हा आपण ॲनाट्रोपस ओव्हल पाहिलं, त्या ॲनाट्रोपस ओव्हलच्या मध्ये आपण थोडक्यात ते स्ट्रक्चर पाहिलं तेव्हा तिथे एक एम्ब्रियो सॅक होती इन दी सेंटर. आणि त्या सेंटरमध्ये थोडक्यात त्या ओव्हलमध्ये मेनी ओव्हल्स असतात, म्हणजेच एग्ज असतात. तिथपर्यंत हे पोलन ग्रेन काय होतात, जातात. आणि पूर्णपणे ते एम्ब्रियो सॅक या पोलन ग्रेनच्या सहाय्याने पोलन ट्यूबमधून ते जातात तेव्हा ते रप्चर करतात, म्हणजे एम्ब्रियो सॅक ती फुटते. ती कधी फुटते, विदिन दी 0.015 सेकंद, म्हणजे थोडक्यात एवढ्या छोट्या सेकंदामध्ये काय होते, ती हे पोलन्स त्या एम्ब्रियो सॅकपर्यंत गेल्याच्या नंतर ती रप्चर होते आणि फर्टिलायझेशन ही प्रोसेस होते. म्हणजे थोडक्यात पोलन पिस्टिल इंटरॅक्शनमध्ये काय सांगायचं, याच्यामध्ये जी प्रोसेस होते तर फर्टिलायझेशन होतं आहे. म्हणजेच थोडक्यात पोलन पिस्टिल इंटरॅक्शन म्हणजे ही जी प्रोसेस आहे बिफोर दी प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनच्या आधीची जी प्रोसेस आहे, म्हणजे अँथर हे स्टिग्माकडे येतात, स्टिग्माकडून पोलन ट्यूबमध्ये जातात आणि पोलन ट्यूबमधून ते डायरेक्टली एम्ब्रियो सॅक रप्चर करतात. आणि रप्चर केल्याच्या नंतर ते ओव्हल बरोबर त्यांचं फर्टिलायझेशन होतं. ही सगळी प्रोसेस बिफोर दी फर्टिलायझेशन आहे, म्हणून या प्रोसेसला म्हटलं जातं पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. देन वी सी इन डिटेल. आत्ता फक्त आपण काय पाहिलं, एक्झॅक्ट या फ्लावरचा जो पार्ट आहे याच्यामध्ये पोलन्स नेमके कोणते असतात, पिस्टिल कोणते असतात. पोलन हा मेलचा पार्ट आहे, पिस्टिल हा फिमेलचा पार्ट आहे. तर पिस्टिलमध्ये येतात स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. म्हणजेच थोडक्यात यांचं फर्टिलायझेशन होतं बिफोर दी प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. या प्रोसेसला काय म्हटलं जातं, पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. देन नेक्स्ट वी सी इन डिटेल. आता मी वरती दाखवलेलं आहे, पोलन म्हणजे हा मेलचा पार्ट आहे आणि पिस्टिल म्हणजे हा फिमेलचा पार्ट आहे. म्हणजे थोडक्यात फिमेलमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असतो तो ओव्हरी. आणि पोलन्समध्ये म्हणजे थोडक्यात अँड्रोशियमचे पार्ट येतात मेल, त्याच्यामध्ये स्टाईल असेल, स्टिग्मा असेल. मग मेल आणि फिमेलचं पोलन आणि पिस्टिलचं काय होतं, फर्टिलायझेशन होतं. ही सगळी प्रोसेस कधीची असते, बिफोर दी फर्टिलायझेशन. याला म्हटलं जातं पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. वी सी वन बाय वन कॅरेक्टरिस्टिक्स इन दिस टाईप. तर पहा, पोलन पिस्टिल इंटरॅक्शन इट इज द इंटरॅक्शन ऑफ पोलन ग्रेन विथ स्टिग्मा. म्हणजेच फर्स्ट कॅरेक्टर काय सांगितलं इथं, काय होतं आहे, इंटरॅक्शन ऑफ पोलन ग्रेन विथ स्टिग्मा. म्हणजेच जे अँथरवरचे पोलन ग्रेन यांचं इंटरॅक्शन कोणाकडे होतं आहे, स्टिग्माकडे. म्हणजे ते स्टिग्माकडे अट्रॅक्ट केले जातात. तो स्टिग्मा हा स्टिकी असतो. मग त्या स्टिग्मा इट इज ऑल्सो कॉल्ड अ स्पोरोफायटिक टिश्यू. स्टिग्माला म्हटलं जातं हा स्पोरोफायटिक टिश्यू आहे, बिकॉज दे फॉर्म स्पोर. हा जो स्टिग्मा आहे हा स्टिग्मा स्पोर फॉर्म करतो, म्हणजे एकदम छोटे छोटे पार्टिकल्स याच्यापासून तयार होतात, म्हणून याला म्हटलं जातं स्पोरोफायटिक टिश्यू. म्हणजेच पोलन पिस्टिल इंटरॅक्शनमध्ये आपण फर्स्ट कॅरेक्टर सांगतोय, इट इज द इंटरॅक्शन ऑफ पोलन ग्रेन विथ स्टिग्मा. म्हणजे पोलन ग्रेनचं स्टिग्माकडे काय होतं आहे, इंटरॅक्शन होतं आहे. त्याच्यानंतर सेकंड कॅरेक्टर सांगितलं, इट बिगिन्स विथ पॉलिनेशन अँड एंड विथ फर्टिलायझेशन. म्हणजे ही जी पोलन पिस्टिल थोडक्यात इंटरॅक्शन अट्रॅक्शन होतं, ही जी प्रोसेस आहे इट बिगिन्स विथ पॉलिनेशन. याची सुरुवात होती ती पॉलिनेशनपासून. म्हणजे आपण पॉलिनेशन म्हणजे काय सांगितलं, याच्या आधी सगळ्यात सुरुवातीला आपण पॉईंट पाहिलेला आहे पॉलिनेशन. पॉलिनेशन म्हणजे अँथरवरचे जे पोलन ग्रेन हे स्टिग्माकडे ट्रान्सफर केलं जातं, त्याला म्हटलं जातं पॉलिनेशन. म्हणजेच ही जी पोलन पिस्टिल इंटरॅक्शन ही प्रोसेस कशापासून स्टार्ट होते, इट बिगिन्स विथ पॉलिनेशन अँड एंड विथ फर्टिलायझेशन. म्हणजे आपण जेव्हा डायग्रॅम पाहिली मगाशी पोलन पिस्टिल इंटरॅक्शन, याच्यामध्ये हेच पाहिलं आपण. इट बिगिन्स विथ पॉलिनेशन म्हणजे पॉलिनेशन होतं आहे, म्हणजे अँथरकडून पोलन स्टिग्माकडे ट्रान्सफर होतात. एंड्स विथ फर्टिलायझेशन. एम्ब्रियो सॅकमध्ये त्यांचं काय होतं आहे, त्या पोलनचं त्या ओव्हल्सबरोबर फ्युजन होतं आहे, म्हणजेच तिथं काय होतं, फर्टिलायझेशन. म्हणून इथं सांगितलं आहे इट बिगिन्स विथ पॉलिनेशन अँड एंड विथ फर्टिलायझेशन. त्याच्यानंतर आपण पाहू एक्झॅक्ट व्हॉट इज मीन बाय पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. पोलन पिस्टिल इंटरॅक्शन कशाला म्हणतात, तर पहा, दिस ऑल इव्हेंट ऑर प्रोसेस. म्हणजे जे स्टिग्मा म्हणजे त्यांच्याकडे जे पोलन अट्रॅक्ट होतात ही प्रोसेस, याला म्हटलं जातं इव्हेंट ऑर प्रोसेस फ्रॉम डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन ऑन स्टिग्मा टू एंट्री ऑफ पोलन ट्यूब टू सिनर्जिड ऑफ ओव्हल इज कॉल्ड ॲज पोलन पिस्टिल इंटरॅक्शन.
म्हणजे इथं थोडक्यात सांगितले पहा, या प्रोसेसमध्ये काय केलं जातं, डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन डिपॉझिट कोणावरती, ऑन दी स्टिग्मावरती, टू एंट्री ऑफ पोलन ट्यूब, ते स्टिग्मावरती हे जे पोलन डिपॉझिट झाले म्हणजे त्यांचं एग लेईंग झालं, त्या स्टिग्मावरती ते गेले, तेव्हा ते काय होत आहेत, थोडक्यात तिथून काय होत आहेत, ऑफ पोलन ग्रेन ऑन स्टिग्मा टू एंट्री ऑफ पोलन ट्यूब, ते स्टिग्मावरती गेल्याच्या नंतर इट मेक पोलन ट्यूब, ते काय करतात, पोलन ट्यूब तयार करतात आणि त्या पोलन ट्यूबमधून ते कुठं जातात, टू सिनर्जिड ऑफ ओव्हूल. आता जेव्हा आपण ॲनाट्रोपस ओव्हूल पाहिलं तेव्हा त्या एम्ब्रियो सॅकमध्ये वरच्या साईडला 3 अँटीपोडल सेल होते आणि खालच्या साईडला 3 सेल होते. त्याच्यामध्ये जो मधला सेल होता तो 1 सेल होता आणि 2 साईडचे होते ते सिनर्जिड सेल हे स्पेशलाइज सेल असतात एम्ब्रियो सॅकमध्ये. तर यांच्यामध्ये ते थोडक्यात कशाच्या सहाय्याने जातात, तर पोलन ट्यूबच्या सहाय्याने. आणि ही जे सिनर्जिड सेलमध्ये गेल्याच्या नंतर या पोलन ट्यूब आणि त्या सिनर्जिड सेल यांचं काय होतं, थोडक्यात फ्युजन होतं, ते त्यांच्याकडे इंट्रॅक्ट केले जातात. याच प्रोसेसला म्हटलं जातं पोलन पिस्टिल इंट्रॅक्शन. काय म्हटलं जातं, पोलन पिस्टिल इंट्रॅक्शन. त्याच्यानंतर दी प्रोसेस ऑफ सेकंड कॅरेक्टर सांगितलं याच्यामध्ये, दी प्रोसेस ऑफ पॉलिनेशन इट डज नॉट हॅव गॅरंटी टू ट्रान्सफर पोलन इन राईट टाईप, दे कॅन बी ट्रान्सफर रॉंग टाईप ऑल्सो लँड ऑन स्टिग्मा. जेव्हा आपण पॉलिनेशन ही प्रोसेस पाहतो, या पॉलिनेशनमध्ये थोडक्यात जेव्हा पोलन ट्रान्सफर होतात स्टिग्माकडून दुसऱ्या पार्टकडं, म्हणजेच थोडक्यात पोलन ट्यूबकडं जेव्हा पॉलिनेशन होते तेव्हा हे थोडक्यात याची गॅरंटी नसते की ते काय होत आहेत, ते एकाच राईट वेने ट्रान्सफर होऊ शकतात. म्हणजे थोडक्यात हे रॉंग वेने पण काय होऊ शकतात, त्या पोलन ट्यूबकडे न जाता ते दुसरीकडेच ट्रान्सफर केले जाऊ शकतात. कोणत्या प्रोसेसमध्ये, पॉलिनेशन. म्हणजेच दी प्रोसेस ऑफ पॉलिनेशन इट डज नॉट हॅव गॅरंटी, यांच्याकडे काय नसते, गॅरंटी नसते. कसली गॅरंटी नसते, टू ट्रान्सफर पोलन इन राईट वे, पोलन राईट बरोबर वेनेच ते ट्रान्सफर होतील ही गॅरंटी नसते, ती पोलन ट्यूबमध्ये जातील. थोडक्यात याची गॅरंटी नसते पॉलिनेशनमध्ये. मग नेमकं काय होतं आहे, ते रॉंग वेने कुठं जाऊ शकतात, मग दे कॅन बी ट्रान्सफर रॉंग टाईप ऑल्सो लँड ऑन स्टिग्मा. म्हणजे ते थोडक्यात स्टिग्मावरून जमिनीवर पण काय होऊ शकतात, पडू शकतात. म्हणजे दे ऑल्सो ट्रान्सफर हे लँड ऑन स्टिग्मा, म्हणजे स्टिग्मावरून ते खाली पण पडू शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर सांगितले पहा, बट इन पिस्टिल, जेव्हा आपण पोलन पिस्टिल इंट्रॅक्शन करतो, जेव्हा पॉलिनेशन ही प्रोसेस करतो तेव्हा पॉलिनेशनमध्ये आपण काय सांगतोय, तिथं फक्त पोलन यूज केले जातात. परंतु आता आपण पाहतो पोलन पिस्टिल इंट्रॅक्शन म्हणजे 5 नंबरचं कॅरेक्टर काय सांगतंय, बट इन pistil has the ability to recognize right type of pollen of the same species and discard the wrong type of pollen. म्हणजे जेव्हा आपण पोलन पिस्टिल इंट्रॅक्शन करतो, या पिस्टिलमध्ये अशी ॲबिलिटी असते, अशी क्षमता टू रेकग्नाइज राईट टाईप ऑफ पोलन ऑफ द सेम स्पेसीज अँड डिस्कार्ड दी रॉंग टाईप ऑफ पोलन. म्हणजे पिस्टिलमध्ये अशी क्षमता असते, ते काय करतात, राईट टाईपचे पोलन जे असतात सेम स्पेसीजचे म्हणजे समजा आपण हिबिस्कस ही प्लांट घेतली, हिबिस्कसची जी सेम स्पेसीज आहे ते सेम स्पेसीजचेच पोलन ते काय करतात, त्या प्रोसेसमध्ये थोडक्यात यूज केले जातात. आणि जे रॉंग टाईपचे पोलन आहे ते काय करतायत, ते डिस्कार्ड करतायत. म्हणजेच ही पिस्टिलमध्ये काय असते, ॲबिलिटी असते. त्याच्यानंतर 6 नंबरचं कॅरेक्टर पोलन पिस्टिल इंट्रॅक्शनमध्ये सांगते, कॉम्पॅटिबिलिटी अँड इनकॉम्पॅटिबिलिटी ऑफ पोलन पिस्टिल इज स्पेशल टाईप ऑफ प्रोटीन. आता कॉम्पॅटिबिलिटी आणि इनकॉम्पॅटिबिलिटी, आता कॉम्पॅटिबिलिटी म्हणजे अनुकूल आणि इनकॉम्पॅटिबिलिटी म्हणजे ते विरूप असतात. म्हणजे थोडक्यात कॉम्पॅटेबल पोलन म्हणजे हे त्या प्रोसेससाठी यूजफुल असे असतात आणि इनकॉम्पॅटेबल म्हणजे ते पोलन्स यूजफुल नसतात. आता कॉम्पॅटेबल म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण काय सांगू शकतो, समजा आपण थोडक्यात हिबिस्कस या प्लांटचं काय चालू आहे, पोलन पिस्टिल इंट्रॅक्शन, आणि हिबिस्कस प्लांटचं पोलन पिस्टिल इंट्रॅक्शन चालू असताना नेमकं तिथं एखादं मँगोचं पोलन त्या स्टिग्माच्या थोडक्यात स्टिग्मावरती येऊन जर अट्रॅक्ट झाला तर त्याला म्हटलं जातं इनकॉम्पॅटेबल. आणि ओन्ली जर हिबिस्कसचाच पोलन, हिबिस्कसच्याच फ्लावरचा पोलन तिथं असेल तर त्याला म्हटलं जातं कॉम्पॅटेबल. परंतु हिबिस्कस ऐवजी स्टिग्मावरती दुसऱ्या फ्लावरचा जर काय आला, पोलन आला, तर त्याला म्हटलं जातं इनकॉम्पॅटेबल. म्हणजेच कॉम्पॅटेबिलिटी आणि इनकॉम्पॅटेबिलिटी ऑफ पोलन पिस्टिल इज अ स्पेशल टाईप ऑफ प्रोटीन. म्हणजे हा एकदम पोलन पिस्टिल इंट्रॅक्शनसाठी स्पेशल टाईपचं प्रोटीन आहे, कारण हे थोडक्यात इंट्रॅक्शन होण्यासाठी कॉम्पॅटेबल प्रोटीन लागतात, म्हणजे सेम स्पेसीजचे प्रोटीन आपल्याला लागतात. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर सांगते पहा,
The stigmatic surface of flower refuse or the wrong type or इनकॉम्पिटेबल पोलन ग्रेन. म्हणजेच थोडक्यात इथं काय सांगितलंय, स्टिग्मॅटिक सरफेस ऑफ फ्लावर म्हणजे त्या फ्लावरचा जो स्टिग्मा असतो हा काय करतोय, इट रेफ्यूज म्हणजे तो थ्रो करतोय. ऑर द रॉंग टाईप ऑर इनकॉम्पिटेबल प्रोटीन म्हणजे जे रॉंग पोलन किंवा इनकॉम्पॅटेबल असतात. रॉंग म्हणजे दुसऱ्या फ्लावरचे, म्हणजे समजा हिबिस्कस करतोय आपण आणि हिबिस्कस ऐवजी जर त्याच्यावरती कोणाचे आले, मँगोचे आले, तर ते पूर्णपणे पोलन पिस्टिल इंटरॅक्शनमध्ये जे फ्लावर आपण यूज करतोय त्याचा स्टिग्मा काय करतो, तो थ्रो करतोय. म्हणजे तो पूर्णपणे काढून टाकण्याचा प्रयत्न करतोय कोणाला, इनकॉम्पॅटेबल प्रोटीनला. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर सांगितलं आहे, म्हणजे थोडक्यात स्टिग्मॅटिक सरफेस ऑफ फ्लावर इट रिफ्यूज ऑर द रॉंग टाईप ऑफ incompatible pollen grain. It means it operate physiological mechanism and ensure that it process only intraspecific पोलन्स जर्मिनेट. म्हणजे थोडक्यात पोलन पिस्टिल इंटरॅक्शन याच्यामध्ये काय सांगितलं आहे, इट ऑपरेट फिजिओलॉजिकल मेकॅनिझम म्हणजे हे एक मेकॅनिझम ऑपरेट करते अँड एन्श्युअर म्हणजे पूर्णपणे खात्री देते की दिस प्रोसेस ओनली इंट्रास्पेसिफिक पोलन ग्रेन. इंटर आणि इंट्रा, आता इंटर म्हणजे दोन्हींच्या मध्ये असते, इंट्रा म्हणजे पूर्ण त्या स्पेसिसचा आतमधला भाग. म्हणजे फक्त पोलन पिस्टिल इंट्रॅक्शन आपण जेव्हा करणार आहे तेव्हा पोलन पिस्टिल इंट्रॅक्शन करत असताना काय करायचं आहे, हे जे मेकॅनिझम हे मेकॅनिझम इट एन्श्युअर अशी खात्री देते की या प्रोसेसमध्ये फक्त इंट्रास्पेसिफिक पोलन जर्मिनेट होतात. इंट्रा म्हणजे सेम स्पेसिसच्या आतमधला, म्हणजे एकच फ्लावर घ्यायचा हिबिस्कस, नॉट यूज इन मँगोज फ्लावर पोलन ग्रेन, ओनली फ्लावर ऑफ हिबिस्कस त्याचेच पोलन ग्रेन यूज करायचे, त्यालाच इंट्रा म्हटले. काय म्हटलंय, इंट्रा. जर इंटर म्हटलं असतं तर दोन्ही मधले घ्यावे लागले असते. म्हणजेच या प्रोसेसमध्ये असं एक मेकॅनिझम आहे, ही अशी एन्श्युअर म्हणजे थोडक्यात खात्री करून देते की दिस प्रोसेस ओनली इंट्रा स्पेसिफिक पोलन जर्मिनेट. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर सांगितले पहा, कॉम्पॅटिबल पोलन ॲब्सॉर्ब वॉटर अँड न्यूट्रियर फ्रॉम दी सरफेस ऑफ स्टिग्मा अँड प्रोव्हाइड ग्रोथ अँड प्रोड्यूस पोलन ट्यूब. म्हणजे जेव्हा पोलन पिस्टिल इंट्रॅक्शन ही प्रोसेस चालते तेव्हा आपण फक्त इंट्रास्पेसिफिक प्रोटीन यूज करतो. इंट्रास्पेसिफिक जे पोलन आहेत हे कसे असतात, कॉम्पॅटेबल म्हणजे इझिली त्या प्रोसेससाठी ते काय असतात, हेल्पफुल असतात, युजफुल असतात. कॉम्पॅटेबल पोलन ॲब्सॉर्ब वॉटर, ते स्टिग्मावरती ते पोलन जेव्हा इंट्रॅक्ट केले जातात अँथरकडून तेव्हा ते काय करतात, स्टिग्मा स्टिकी असतो त्याच्यामुळे तो त्याच्यामधले वॉटर म्हणजेच पाणी शोषून घेतात. त्याच्यानंतर न्यूट्रिएंट वेगवेगळ्या प्रकारचे पोषक द्रव्ये त्या स्टिग्मावरती असतात, हे सगळं स्वतःच्या बॉडीमध्ये त्या स्टिग्मा सरफेसवरून हे कॉम्पॅटेबल पोलन ॲब्सॉर्ब करतात आणि त्याच्यामुळं काय होते, त्यांची ग्रोथ होते आणि ग्रोथ झाल्याच्या नंतर कॉम्पॅटेबल पोलनपासून एक ट्यूब तयार होते, त्याला म्हटलं जातं पोलन ट्यूब. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर सांगितले पहा, सरफेस ऑफ द स्टिग्मा प्रोव्हाइड इसेन्शियल prerequisites for successful in germination in the which are absent in pollen. आता जो स्टिग्मा आहे हा स्टिग्मा हा एक इसेन्शियल प्री-रिक्विसाईट आहे. थोडक्यात सरफेस ऑफ द स्टिग्मा इट प्रोव्हाइड म्हणजे जो स्टिग्मा आहे या स्टिग्माचा जो सरफेस आहे, स्टिग्मावरचं सगळं आवरण हे काय आहे, इसेन्शियल एकदम महत्त्वाचं आहे. कशासाठी, प्री रिक्विसाईट फॉर सक्सेसफुल इन जर्मिनेशन विच आर ॲबसेंट इन पोलन. म्हणजे एकदम ते जे प्री रिक्विसाईट म्हणजे एकदम नेसेसरी असतं, दॅट इज नेसेसरी म्हणजे एकदम तो स्टिग्माचा सरफेस हा यूजफुल आहे, आवश्यक आहे. जर स्टिग्माचा सरफेस त्याच्यामध्ये वॉटर नसेल, न्यूट्रिएंट नसेल तर तो नेसेसरी नसणार आहे. म्हणजेच थोडक्यात हा जो कॉम्पॅटेबल पोलन ग्रेन म्हणजे थोडक्यात हा जो स्टिग्माचा सरफेस आहे, या स्टिग्माचा सरफेस हा कसा असतो, प्रोव्हाइड इसेन्शियल प्री रिक्विसाईट म्हणजे एकदम महत्त्वाचा असा तो काय आहे, प्री रिक्विसाईट कशासाठी, फॉर दी सक्सेसफुल फॉर जर्मिनेशन अँड विच आर ॲबसेंट इन पोलन. आणि हा पोलनमध्ये काय असतो, ॲबसेंट असतो, म्हणून स्टिग्माचा सरफेस हा एकदम इसेन्शियल असतो. तो पोलनमध्ये इसेन्शियल पार्ट नसतो, म्हणजे पोलनमध्ये ती पोलन ट्यूब तयार करण्याची क्षमता कमी प्रमाणात असते, तशी ती स्टिग्माकडे काय असते, जास्त असते. म्हणून याला म्हटलं जातं इट इज अन प्री रिक्विसाईट ऑफ स्टिग्मा. म्हणजे तो स्टिग्माचा एकदम इसेन्शियल नेसेसरी असं काय
काय असतो, स्टिग्मा हा पोलन ट्यूब तयार करण्यासाठी पार्ट असतो. त्याच्यानंतर लास्ट कॅरेक्टर याच्यामध्ये सांगितलं आहे पहा, फायनली पोलन ट्यूब पुश थ्रू दी ओव्हल अँड रिचेस दी एम्ब्रियो सॅक. त्याच्यानंतर काय होतं आहे, ही सगळी प्रोसेस झाल्याच्यानंतर पोलन ट्यूबमध्ये पोलन ट्यूब तयार झाल्याच्यानंतर ते पूर्णपणे ते त्या पोलन ट्यूबच्या मार्फत पुश केले जातात थ्रू दी ओव्हल, म्हणजे मायक्रोपायलर एंडपर्यंत ते काय होतात, येऊन पोहोचतात. आणि पूर्णपणे ते जेव्हा पोलन ट्यूबमधून पोलन ग्रेन एंटर होतात ते सगळे कुठे येतात, एम्ब्रियो सॅकपर्यंत. मग ते ओव्हलचं सगळ्यात एनाट्रोपस ओव्हलचा सगळ्यात सेंटरचा पार्ट आहे तो एम्ब्रियो सॅक. या एम्ब्रियो सॅकपर्यंत ते रीच होतात, म्हणजे जास्त प्रमाणात येऊन पोचतात. कोणाच्या सहाय्याने, तर एम्ब्रियो सॅकच्या सहाय्याने. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर सांगितले पहा, टिप ऑफ द पोलन ट्यूब एंटर्स इज वन ऑफ सिनर्जिड. आता सगळ्यात शेवटचं टोक, टिप ऑफ द पोलन म्हणजे सगळ्यात शेवटच्या सेंटरचं जो टोक आहे तो काय होतं आहे, टिप ऑफ पोलन ट्यूब एंटर्स इन वन ऑफ सिनर्जिड. म्हणजे जेव्हा आपण अँटीपोडल सेल पाहिले त्याच्यामध्ये एम्ब्रियो सॅक सेंटरला पाहिले तेव्हा त्याच्या मायक्रोपायलर एंडला 3 सिनर्जिड सेल होते. आता वरती मी दाखवलेली इथं डायग्रॅम व्यवस्थित असे अँटीपोडल सेल वरती दाखवले, सिनर्जिड सेल खालच्या साईडला असतो आणि मध्ये असतो तो एक सेल हा सगळे एम्ब्रियो सॅकच्या मधला पार्ट आहे. म्हणजेच ही पोलन ट्यूब डायरेक्टली कुठपर्यंत एंटर होते, 1 सिनर्जिडमध्ये. म्हणजे एका साईडने सिनर्जिड सेलकडून हे पोलन ट्यूबच्या साहाय्याने हे पोलन ग्रेन कुठं जाणार आहेत, आता ओव्हलमध्ये. अँड देन इट रप्चर अँड रिलीज दी कंटेंट. म्हणजे पूर्णपणे एम्ब्रियो सॅक ते रप्चर करतात, म्हणजे ब्रस्ट होते तिथे, ती फुटते एम्ब्रियो सॅक. या पोलन ट्यूबमध्ये जेवढे काही कंटेंट म्हणजे यांच्यामध्ये काय असणार आहेत, पोलन्स असणार आहेत. पोलन्स म्हणजे जे काही कंटेंट असतील हे इथं रिलीज करतात. त्याच्यानंतर ड्यू टू दिस पोलन पिस्टिल इंटरॅक्शन डेव्हलप. आणि याच्यामुळे काय होतं आहे, पोलन पिस्टिल इंटरॅक्शन हे तिथे तयार होतं आहे ओनली इन द कॉम्पॅटेबल पोलन ग्रेन. आणि ते कोणापासून, कॉम्पॅटेबल म्हणजे फक्त त्याच फ्लावरचे आपण काय पाहिले, पोलन्स यूज केले, त्याला म्हटलं कॉम्पॅटेबल. जर इनकॉम्पॅटेबल म्हटलं असतं तर आपण एका फ्लावरचा स्टिग्मा आणि दुसऱ्या फ्लावरचे काय घेतले असते, पोलन्स घेतले असते, त्याला म्हटलं असतं इनकॉम्पॅटेबल. म्हणजेच थोडक्यात जेव्हा ही पोलन ट्यूब एम्ब्रियो सॅकमध्ये रीच होते आणि ती एम्ब्रियो सॅकच्या थोडक्यात मायक्रोपायलर एंडला गेल्याच्या नंतर ही काय करते, सिनर्जिड सेलला रप्चर करून त्याच्यामध्ये जे कंटेंट आहे ते रिलीज करते आणि त्याच्यामुळे काय करते, इट डेव्हलप पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. नेक्स्ट पॉईंट सांगितलं आहे पहा, दिस पोलन ग्रेन ऑल्सो इम्पॉर्टंट रोल इन सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सीड फॉर्मेशन. म्हणजेच हे जे पोलन ग्रेन आहेत, कॉम्पॅटेबल पोलन ग्रेन, यांचा इम्पॉर्टंट रोल कुठं सांगितलं आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन. आपण सांगितलं सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट विथ द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट, त्याला म्हटलं जातं सेक्शुअल रिप्रोडक्शन. त्याच्यानंतर सीड फॉर्मेशन म्हणजे फ्लावर्सपासून पूर्णपणे फ्रूट आणि सीड्स बनवण्यासाठी सुद्धा या कॉम्पॅटेबल पोलन ग्रेनचा उपयोग होतो. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर सांगितलं आहे पहा, ॲडिशन ऑफ बोरिक ॲसिड फॅसिलेट्स अँड ॲक्सिलरेट्स पोलन जर्मिनेशन. त्याच्यानंतर लास्ट कॅरेक्टर आहे पाही, ॲडिशन ऑफ बोरिक ॲसिड. म्हणजे जे बोरिक ॲसिड हे जे केमिकल आहे, हे केमिकलसुद्धा पोलन पिस्टिल इंटरॅक्शनमध्ये यूज केलं जातं. तर ते काय, थोडक्याचं यूज काय, फॅसिलेट म्हणजे हे बोरिक ॲसिड एकदम ॲक्टिव्ह म्हणजे एकदम गुड असतं, त्याला म्हटलं जातं फॅसिलेट. याच्यापासून आपण जास्तीत जास्त प्रमाणात पोलन पिस्टिल इंटरॅक्शन करू शकतो. आणि नेक्स्ट इट ॲक्सिलेट पोलन जर्मिनेशन. म्हणजे ॲक्सिलेट म्हणजे एकदम बोरिक ॲसिड यूज केल्याच्या नंतर आपण जी प्रोसेस करणार आहेत ही एकदम ती प्रोसेस इट हॅपन्स मोर क्विकली. म्हणजे जास्तीत जास्त जलद गतीने आपण ते काय करू शकतो, थोडक्यात ते इंटरॅक्शन करू शकतो. म्हणून ॲडिशन ऑफ बोरिक ॲसिड इट इम्पॉर्टंट. म्हणजे लास्ट कॅरेक्टर आपल्याला सांगितले, बोरिक ॲसिड जर आपण पोलन पिस्टिल इंटरॅक्शनमध्ये ॲड केलं तर याच्यामुळं काय होतं, इट फॅसिलेट्स म्हणजे एकदम गुड क्वालिटीचं आपल्याला हे इंटरॅक्शन करता येऊ शकतं आणि इट हॅपन मोर क्विकली, त्याला म्हटलं आहे ॲक्सिलेट. त्याच्यानंतर लास्ट थोडक्यात ही प्रोसेस आपण नॅचरली करू शकतो, त्याच्यानंतर आर्टिफिशियलीसुद्धा आपण हायब्रिडायझेशन करू शकतो. म्हणजे आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन म्हणजे हे कृत्रिमरित्या केलं जातं. आपल्या आर्टिफिशियल हायब्रिडायझेशनमध्ये आपण थोडक्यात स्वतःच्या हाताने ही प्रोसेस करू शकतो. म्हणजेच आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन दिस मेथड यूज फॉर दी पर्पज ऑफ
क्रॉप इम्प्रूव्हमेंट म्हणजे आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन या प्रोसेसमध्ये सांगितलं आहे. दिस मेथड यूज फॉर दी पर्पज ऑफ क्रॉप इम्प्रूव्हमेंट म्हणजे शेतीमध्ये जास्तीत जास्त सुधारणा करण्यासाठी ही आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन ही प्रोसेस केली जाते. आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिमरित्या. आपण वरती पोलन पिस्टिल इंटरॅक्शन पाहिलं ती नॅचरल प्रोसेस होती म्हणजे निसर्गाकडून ती प्रोसेस होत असते. आता आर्टिफिशियल हायब्रिडायझेशनमध्ये सांगितलं आहे दिस मेथड यूज फॉर दी पर्पज ऑफ क्रॉप इम्प्रूव्हमेंट म्हणजे आपल्या क्रॉपमध्ये जास्तीत जास्त सुधारणा घडवून आणण्यासाठी आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन आपण करू शकतो. तर पहा, डिझायर्ड पोलन ग्रेन आर हँड पॉलिनेटेड अँड यूज फॉर फर्टिलायझेशन म्हणजे डिझायर्ड म्हणजे जे पोलन्स आपल्याला पाहिजेत ते आपण हाताने घेऊन फ्लावरवरून हाताने घेऊ शकतो आणि त्याच्यापासून फर्टिलायझेशन ही प्रोसेस घडवून आणू शकतो. म्हणजेच डिझायर्ड पोलन ग्रेन आर लँड पॉलिनेटेड अँड यूज फॉर फर्टिलायझेशन म्हणजे ते पोलन ग्रेन कशासाठी यूज केले जातात? फर्टिलायझेशन. डिझायर्ड म्हणजे वॉन्टेड म्हणजे जे आपल्याला कॉम्पॅटेबल पोलन ग्रेन आहेत हे पोलन ग्रेन इथं काय करायचे? यूज करायचे आणि ते कसे असणार आहेत? हँड पॉलिनेटेड म्हणजे स्वतःच्या हाताने ते काय करायचे तर आपण पॉलिनेशन करणार आहे त्याचं म्हणजे डायरेक्टली ते अँथरवरून पोलन ग्रेन घ्यायचे आणि त्यांची फर्टिलायझेशन प्रोसेस घडून आणायची. त्याच्यानंतर इट अकम्प्लिश थ्रू इमॅस्क्युलेशन अँड बॅगिंग प्रोसेस म्हणजे थोडक्यात ही जे आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन ही प्रोसेस ही हायली स्किल्ड कशाच्यानुसार केली जाते तर इमॅस्क्युलेशन आणि बॅगिंग या दोन प्रोसेसच्या साहाय्याने ही प्रोसेस केली जाते. म्हणजे थोडक्यात आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन ही एकदम हायली स्किल्ड म्हणजे जास्त थोडक्यात कर्तबगार अशी काय ही प्रोसेस आहे. तर पहा, इमॅस्क्युलेशन आणि बॅगिंग या प्रोसेसच्या साहाय्याने आपण आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन करू शकतो. मग फर्स्ट वी सी व्हॉट इज इमॅस्क्युलेशन. आता इमॅस्क्युलेशन म्हणजे नेमकं काय सांगता येईल तर पहा, इन दिस प्रोसेस रिमूव्हिंग ऑफ अँथर फ्रॉम बायसेक्सुअल फ्लावर विदाऊट अफेक्टिंग फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट म्हणजे इमॅस्क्युलेशन या प्रोसेसमध्ये काय केलं जातं? अँथर हा रिमूव्ह केला जातो कोणाकडून? बायसेक्सुअल फ्लावर करून. ज्यांच्याकडे मेल आणि फिमेल असे दोन्ही पार्ट आहेत अशा फ्लावरमधून अँथर रिमूव्ह केला जातो हँडने आपल्या स्वतःच्या हाताने विदाऊट अफेक्टिंग फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट म्हणजे ओव्हरीला कोणताही अफेक्ट न करता आपण ही प्रोसेस करू शकतो. याला म्हटलं जातं इमॅस्क्युलेशन आणि त्याच्यानुसार आपण पोलन पिस्टिल इंटरॅक्शन हे आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन या प्रोसेसनी करू शकतो. त्याच्यानंतर बॅगिंग. आता बॅगिंग ही जी टेक्निक आहे ही कशासाठी यूज केली तर पहा, दिस टेक्निक यूज टू प्रिव्हेंट फर्टिलायझेशन ऑफ स्टिग्मा फ्रॉम अनडिझायर्ड पोलन बाय कव्हरिंग फ्लावर. आता ही जी बॅगिंग ही प्रोसेस आहे कशासाठी टेक्निक यूज केली जाते तर फर्टिलायझेशन जे स्टिग्मावरती फर्टिलायझेशन होतं हे स्टिग्मावरती फर्टिलायझेशन होऊ नये म्हणून त्या स्टिग्माला अनडिझायर्ड म्हणजे अनवॉन्टेड पोलनने काय केलं जातं थोडक्यात कव्हर केलं जातं, त्याला प्रोटेक्ट केलं जातं आणि त्याच्यानुसार त्या थोडक्यात तो स्टिग्मावरचा जो पोलन हा पोलन हा काढून घेतला जातो आणि त्याला अनडिझायर्ड म्हणजे दुसऱ्या फ्लावरच्या पोलनने प्रोटेक्ट केलं जातं. म्हणजे याचं फंक्शन आपल्याला सांगता येतं. इट प्रोटेक्ट स्टिग्मा फॉर कंटामिनेशन ऑफ अनडिझायर्ड पोलन म्हणजे जो स्टिग्मा अनडिझायर्ड पोलनमुळे कंटामिनेट होणार आहे त्याचं प्रदूषण होणार आहे तो दूषित होणार आहे त्याच्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी याला आधीच थोडक्यात कव्हरिंग केलेलं असतं आणि ते कव्हरिंग केल्यामुळं काय होतं तो स्टिग्मा पूर्णपणे त्या बॅगिंग या प्रोसेसमध्ये आपल्याला हेल्पफुल असतं. म्हणजेच आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन या मेथडमध्ये सांगितलेलं आहे. ही मेथड क्रॉप इम्प्रूव्हमेंटसाठी यूज केली जाते. त्याच्यानंतर ही हँड पॉलिनेटेड आहे म्हणजे स्वतःच्या हाताने आपण करू शकतो आणि याच्यामध्ये दोन प्रोसेसने आपण काय करू शकतो ही प्रोसेस करू शकतो. याच्यामध्ये इमॅस्क्युलेशन आणि बॅगिंग सांगितले. तर इमॅस्क्युलेशनमध्ये सांगितलं ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये आपण काय करू शकतो अँथर बायसेक्सुअल फ्लावरमधून रिमूव्ह करू शकतो विदाऊट अफेक्ट ऑफ दी ओव्हरी म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टला कोणताही अफेक्ट होऊ न देता आपण इमॅस्क्युलेशन या प्रोसेसने अँथर रिमूव्ह करू शकतो. आणि बॅगिंगमध्ये आपण सांगितले जो इमॅस्क्युलेटेड फ्लावरचा स्टिग्मा आहे हा स्टिग्मा प्रोटेक्ट होऊ नये म्हणून तो काय केला जातो अनडिझायर्ड पोलनने पूर्णपणे तो प्रोटेक्शन करून घेतलं जातं आणि अनडिझायर्ड पोलनचं तिथं कोणत्याही प्रकारे एंट्री होत नाही त्या प्रोसेसला म्हटलं जातं बॅगिंग. हे सगळं आर्टिफिशियल हायब्रिडायझेशनमध्ये आपण सांगू शकतो. म्हणजे आजच्या लेक्चरला आपण थोडक्यात
काय पाहिलं? पोलन पिस्टिल इंट्रॅक्शन. पोलन पिस्टिल इंट्रॅक्शन म्हणजे इंट्रॅक्शन ऑफ पोलन ग्रेन विथ स्टिग्मा, म्हणजेच स्टिग्माकडे काय होतं आहे? पोलनचं इंट्रॅक्शन होतं आहे. आणि ही जी प्रोसेस आहे, या प्रोसेसमध्ये हे 2 कॅरेक्टर व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. इंट्रॅक्शन ऑफ पोलन ग्रेन विथ स्टिग्मा अँड सेकंड कॅरेक्टर इट इज द बिगिन्स विथ पॉलिनेशन अँड एंड्स विथ फर्टिलायझेशन. त्याच्यानंतर आपण मेन पाहिलं व्हॉट इज मीन बाय पोलन पिस्टिल इंट्रॅक्शन. इन दिस प्रोसेस डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन ऑन दी स्टिग्मा टू एंट्री ऑफ पोलन ट्यूब टू सिनर्जी ऑफ ओव्हल इज कॉल्ड ॲज पोलन पिस्टिल इंट्रॅक्शन. त्याच्यानंतर या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण या ज्या फ्लावरचा जो पार्ट पाहिला, या फ्लावरच्या पार्टमध्ये हा जो स्टिग्मा आहे, या स्टिग्मावरती जे थोडक्यात या अँथरवरून जे पोलन ट्रान्सफर होणार आहेत, या स्टिग्माकडे ते आल्याच्या नंतर ते पोलन्स काय करतात? इट क्रिएट पोलन ट्यूब. देन दिस ट्रान्सफर इन दिस पोलन ट्यूब, त्या पोलन ट्यूबमधून ते काय होत आहे? ट्रान्सफर होत आहेत. आणि ते ट्रान्सफर झाल्याच्या नंतर हे काय करतात? इट रिचेस इन दी एम्ब्रियो सॅक, म्हणजे एम्ब्रियो सॅकपर्यंत ते जास्तीत जास्त प्रमाणात रीच होतात. आणि एम्ब्रियो सॅकपर्यंत आल्याच्या नंतर ते काय करतात? इट रप्चर दी एम्ब्रियो सॅक. आणि एम्ब्रियो सॅक रप्चर केल्याच्या नंतर सिनर्जिड सेलच्या माध्यमातून ते काय होतात? ओव्हल्स बरोबर ते पोलन्स काय होत आहेत? फ्यूज होतात. आणि म्हणजे फ्यूज झाल्याच्या नंतर तिथं पूर्णपणे फर्टिलायझेशन ही प्रोसेस होते. म्हणजेच फर्टिलायझेशन प्रोसेस झाली, म्हणजेच थोडक्यात याचा एंड झाला आहे तो फर्टिलायझेशनने, आणि स्टार्टिंग झाली ती पॉलिनेशनने. म्हणजेच थोडक्यात अँथरकडून ते पोलन स्टिग्माकडे काय झाले? ट्रान्सफर झाले. या प्रोसेसला म्हटलं जातं इट स्टार्ट विथ पॉलिनेशन अँड एंड विथ फर्टिलायझेशन. म्हणजेच त्याच्यानंतर याला म्हटलं पोलन पिस्टिल इंट्रॅक्शन. देन लास्ट वी सी आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. आर्टिफिशियल म्हणजे हे आपण काय करू शकतो? कृत्रिमरित्या ही प्रोसेस करू शकतो. सो टुडे वी स्टॉप हिअर. रिमेनिंग पार्ट वी सी टुमॉरो.